कदम जिल्हाध्यक्ष सातारा यांचंही व्यक्त करतो। नाव घेणं अपेक्षित असतं, पण वरुणराजानं मगाशी कृपा केली आणि पावसाळ्यात म्हणून कशी जिवंत ठेवायची यांच्याही प्रति तेवढं चळवळ इथं जिवंत ठेवली। जी कराड उत्तर मध्ये जी परिवर्तनाची लाट आपण विधानसभेला निर्माण केली, तीच लाट येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दाखवू। कारण प्रत्येकाला वाटत असतं इथं गटगटांतर आहे का, पण ज्यावेळेस एखादा पक्ष प्रवेश होतो। धन्यवाद धन्यवाद राजे संपर्क राज्याचे ग्रामीण विकास पंचायत राज्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आजचे प्रमुख अतिथी आमदार जयकुमार गोरे या डोळा सोहळा पाहावा पुन्हा पुन्हा असा हा संपदा फुलांडे सर्व कोकण अभिनेत्री मंडळी प्रवेश होतोय त्यांचा। आपण काळाच्या गजरात सर्वांचा प्रवेश संपन्न करायचा म्हणजे बाबूराव चव्हाण, राजेंद्र चव्हाण, दादा जयकुमार चव्हाण, जयश्री खाचाबा चव्हाण, रंगराव रामकृष्ण चव्हाण, अलंकार चव्हाण, भास्कर खुदे माजी सरपंच, लक्ष्मण कुंभार माजी सरपंच, नाथा साळवे माजी व्हाईस चेअरमन, एकनाथ चव्हाण माजी चेअरमन, सर्व कोपरडे गावचे दिग्गज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। साक्षीला राज्याचे सार्वजनिक मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आता फक्त सोडत होतोय। स्वर्गीय हिंदराव चव्हाण साहेब, जे हनुमान पॅनल कोपण हेवेली, राजेंद्र चव्हाण दादा, अनिल भास्कर चव्हाण, जयशिंगराव कुमार माजी सरपंच, नाथा साळवे माजी उप व्हाईस चेअरमन, एकनाथ चव्हाण माजी चेअरमन, तसेच विरवडे गावचे विद्याधर चव्हाण, विरवडे गावचे अभयसिंह भोसले, त्यानंतर शशिकला चव्हाण सदस्य सातारा जिल्हा परिषद सातारा आपला प्रमुख करतात शशिकला चव्हाण। चला ज्यांच्या प्रवेशाने बसून का पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व मान खटावच्या दुष्काळी भागाला भगीरथ करणारे पाणीदार मंत्री, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज माननीय जयकुमार गोरे भाऊ यांचा आगमन झालं। सोलापूर जिल्ह्याचे स्वागत करतो। सिद्धनाथाचा मसवड नगरीतून हा रथ फिरतो तेव्हा महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं करतो। तोच सिद्धनाथ भाऊ आपल्या समोर उपस्थित आहे, आपण त्याचं दर्शन घेतलंय, ही आमच्या कोपर्डेकरांसाठी अभिमानाची बाब आहे। याचबरोबर सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व आमदार माननीय अतुल बाबा भोसले यांचंही कोपर्डे नगरीत मी स्वागत करतो। याचबरोबर माननीय धैर्यशील दादा कदम जिल्हाध्यक्ष सातारा यांचंही या ठिकाणी स्वागत करतो। रामकृष्ण बेताळ साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करतो। वेळ कमी आहे, सन्माननीय व्यासपीठ
सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. नावं घेणं अपेक्षित असतं, पण वरुणराजानं मगाशी कृपा केली आणि पावसाचं प्रमाण झाल्यामुळं सगळ्याच गोष्टींना वेळ झाला. लोक भाऊंचं भाषण ऐकण्यासाठी व कराड तालुक्याचा संदेश देण्यासाठी इथं उपस्थित आहेत. मी माझ्या कोपर्डे हवेली गावच्या वतीनं स्वर्गीय हिंदुराव साहेबांचं जे काम, विकासाची जी संकल्पना होती ती पूर्ण करण्यासाठी भाऊ आज आम्ही विकासाच्या प्रवाहात येतोय. आमच्या सोबत जी लोक होती ते एक संघटना म्हणून कशी जिवंत ठेवायची याचं उदाहरण स्वर्गीय हिंदुराव साहेबांनी आमच्यावरती केलं. त्यामुळेच आज आम्ही सगळी एकजूटपणे येणारे कुठलीही परिस्थिती असो, जय असो पराभव असो, कुठलंही संकट असो, कधीही न खचून जाता आम्ही ह्या वादळ वाऱ्यात कितीही प्रसंगात आम्ही उभं राहायचं काम करतो. म्हणून आज स्वर्गीय हिंदुराव साहेबांचे विचार आणि नाव कराड तालुक्यात प्रकर्षाने घेतलं जातं. आज भाऊ लोकांना अपेक्षा विकासाचे आणि विकासाचा सातारा जिल्ह्याचा महापुरुष जर कोण असेल तर आपला संघर्ष या सातारा जिल्ह्यानं बघितलाय. त्यामुळं आमच्या सगळ्यांची आपल्याप्रती व जिल्हाध्यक्ष अतुल बाबा यांच्याही प्रती तेवढंच प्रेम आहे. कारण बाबांचं आयुष्यमान कार्ड योजना ह्या आमच्या सगळ्या परिसरात फिरली. आमचे मित्र हर्षल जगताप यांच्या माध्यमातून गाव टू गाव आम्ही आयुष्यमान योजना ही पोचवू शकलो. म्हणजे असं दायित्व घेतलेलं नेतृत्व म्हणजे माननीय अतुल बाबा हे सुद्धा आम्हाला तेवढेच प्रेरक आहेत. त्याचबरोबर माननीय धैर्यशीलदादा कदम यांच्या माध्यमातून आम्ही हिंदुराव साहेबांची लोक चळवळ इथं जिवंत ठेवली. त्यांचंही आम्हाला मार्गदर्शन लाभलं. रामकृष्ण वेताळ साहेबांचंही लागलं. आणि इतर जे सर्व सगळ्यांना माझ्या गावच्या लोकांना अपेक्षित असतं की त्यांचाही नामोल्लेख झाला पाहिजे. पण मित्रांनो, आपण सगळे एका नावामागे लपलोय. त्यांचं नाव आहे स्वर्गीय हिंदुराव चव्हाण. यांचं जेव्हा मी सातत्यानं नाव घेतो तेव्हा मला वाटत नाही की आपल्यातला कुठला कार्यकर्ता शिल्लक राहतो. कारण संकटाच्या काळात भाऊने दिलेला आशीर्वाद असो, कार्यकर्ता आम्ही कुठल्याही प्रलोभनाला बोलला नाही. तो एकनिष्ठ राहिला. त्यानं पार्टी चालवली, त्यानं गट चालवला, जिल्हा परिषद गटामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. अशी भाऊ आमची संघटना. आज आम्ही सर्वजण तुमच्या उपस्थितीत तुमच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही येत आहोत. आणि येणारा काळ आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. निश्चितच जी कराड उत्तर मध्ये जी परिवर्तनाची लाट आपण विधानसभेला निर्माण केली तीच लाट येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दाखवू. कारण प्रत्येकाला वाटत असतं इथं गटगटांतर आहे का, पण ज्यावेळेस एखादा पक्ष प्रवेश होतो तेव्हा त्या पक्षाला एकच चेहरा असतो. ती माझ्या अगोदरच्या मित्रांनी भाजपवाल्यांनी सांगितलं, जिथं आम्ही चाललोय की आमचं कमळ चिन्ह हेच आमचं चिन्ह प्रमुख आहे. त्यामुळे आम्ही सगळी मंडळी त्या कमळ चिन्हासोबत येत आहोत. आणि सगळी हिंदुराव साहेबांचा सगळा गट, सगळा परिवार आणि सगळी इथं उपस्थित असणारे सगळ्यांना विनंती आहे, आपण प्रवेश करतोय का एकदा हात वर करा सगळ्यांनी. धन्यवाद. आपण सगळ्यांनी इथं प्रतिसाद दिला त्याबद्दल आणि सर्व व्यासपीठात स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद राजे. देशाच्या मुख्य प्रवाहात कोपर्ड गाव या ठिकाणी दाखल होत आहे. धन्यवाद. यांचा अतिथीचा घरात तोच दिवाळी दसरा मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. राज्याचे ग्रामीण विकास पंचायत राज्य मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार घोडेबा उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार शैलेश काका चव्हाण यांच्या शुभेच्छा. शैलेश काका चव्हाण आदरणीय नामदार साहेबांचा सत्कार सोहळा संपन्न करतात. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आजचे प्रमुख अतिथी नामदार जयकुमार घोडेबा
दादा कदम, दादासाहेब चव्हाण आणि महादेव इंगवले यांच्या शुभेच्छा. विभागाचे नेते रामकृष्ण वेताळराव, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे गोपाळगाव ज्याने एका धाग्यात गुंफला, एका विचारात आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवला, त्या एका थारामध्ये सर्व मान्यवरांचा सत्कार झाला. स्वर्गीय हिंदूराव चव्हाण साहेब यांच्या विचार मंच होते या ठिकाणी सांगत होतं. आदरणीय आमदार जयकुमार गोरेभाऊ, आदरणीय आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा, आदरणीय धैर्यशील आदरणीय रामकृष्ण वेताळ साहेब, सर्वच मान्यवर यांचा एका हरामध्ये खऱ्या अर्थानं विचाराचा मेळा पुणे ठिकाणी पाहतोय. आपल्या विनंती आपण आता जागेवरती बसा. दादासाहेब चव्हाण आपल्या मनोगत व्यक्त करतील. दादासाहेब चव्हाण मनोगत करतील. आपल्या सर्वांचा मुक्ता, आपल्या सर्वांचे असणारे स्वर्गीय हिंदूराव चव्हाण साहेबांची असणारी सद्भावना आज खऱ्या अर्थाने सर्व कराड उत्तरच्या जनतेने राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले व धैर्यशील आम्ही इथं आलेलो आहोत. भाऊ, मला एक सांगायचं आहे की कोफर्ड हवेली गावात आपल्या स्वर्गीय हिंदूराव चव्हाण साहेब यांची एक संकल्पना होती की गावात मुलांना खेळायला क्रीडांगण हवं आहे व या क्रीडांगणासाठी गावातली एक 22 गुंठ्याचा प्लॉट मध्यस्थानी आहे. या साठी आम्हाला भरघोस निधी मिळावा, कारण तुमच्या मान खटावमध्ये खेळाडू घडवण्याचे काम व खेळाडू गव्हर्नमेंट खात्यात जॉब मिळत जातात. पण कराड तालुक्यात कराड नगरी शेजारी कोपर्डे हवेली आमचं गाव आहे. या गावामध्ये क्रीडांगणाची सोय नसल्यामुळे खेळाडू घडत नाहीत आणि खेळाडू घडवून एकतरी खेळाडू गव्हर्नमेंट खात्यात सर्व्हिस मिळावी किंवा त्याचं भवितव्य घडावं, यासाठी स्वर्गीय हिंदूराव साहेबांनी जी संकल्पना मांडली ती संकल्पना आम्ही तसेच पुढे चालवत ठेवत आहोत. त्यासाठी तुम्ही या क्रीडांगणासाठी भरपूर निधी उपलब्ध करून द्यावा. जसं कराड दक्षिण मध्ये अतुलबाबांनी शिवाजी स्टेडियमसाठी जी जागा शिवाजी स्टेडियमचा विकास करण्यासाठी भरपूर निधी मिळवून दिला, तसं कोपर्डे हवेली गावासाठी भरपूर निधी द्यावा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद जय महाराज. कोपर्डे हवेली गावातील हिंदूराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सर्वजण कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी आयोजलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ, तसेच कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले आणि सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष, तसेच या ठिकाणी धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, स्टेजवर भरपूर गर्दी नेत्यांची आणि प्रमुख मंडळींची झालेली आहे.
सर्वांची नावं घेत बसलो तर पावसामुळे अगोदरच उशीर झालाय आणि जास्तच उशीर होईल आणि समोर बसलेले तुम्ही सर्वजण ग्रामस्थ भागातून आलेले सर्व मंडळी आणि बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना किंवा काही लोकांना कोपर्डेबद्दलचं माहीत असेल, परंतु भाऊंचा पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी आहे, त्यामुळं भावना कोपर्डे गावची माहिती देणं हे आपल्या गावच्या वतीनं माझं कर्तव्य आहे. बाबांना माहित आहे, बाबा आमच्या शिवधडीलाच आहेत, परंतु जयकुमार भावना कोपर्डे गावची माहिती देणं आमचं कर्तव्य आहे. कोपर्डे गाव हे तसं शहरा शेजारचं मोठं गाव. गावची कुटुंब संख्या 1100, मतदारसंख्या 6000च्या वर आहे. अशा या आमच्या गावात तुम्हाला जवळच तुमचा आणि आमचा संबंध मान तालुक्याचा आणि कोपर्डे गावचा तसा जवळचा संबंध. सिद्धनाथ मसवडचा आमचा कुलस्वामी, त्यामुळं सिद्धनाथाला प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला आमच्या गावची बरीच मंडळी येतात. आता उद्याच श्रावणातली पहिली पौर्णिमा आहे. आमचं संपूर्ण गाव उद्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी जाणार आहे. गावात भाऊ आजपर्यंत बरेचसेच नेते होऊन गेले, त्यात सर्व नेत्यांनी बऱ्यापैकी गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला. त्यात हिंदूराव साहेबांचं अग्रेसरपणे नाव घेतलं जातं. तसेच आमच्या गावचे बाळासाहेब चव्हाण यांनी गावाच्या विकासात मोलाचं काम केलं. आमच्या हिंदूराव साहेबांच्या पाठीमाग ही संघटना चालेल का नाही असं वाटत होतं खरं, परंतु आम्ही नेतृत्व नसताना 2-3 वर्ष चांगल्यापैकी संघटना चालवली आणि विकासाच्या मार्गाला कुठंतरी गेलं पाहिजे आणि आपल्या संघटनेला राजाश्रय असला पाहिजे. हे करण्यासाठी आमच्या संघटनेला धैर्यशील दादांनी, रामभाऊनी की तुम्ही प्रवाहात या. आज राज्यात भाजपचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये सामील व्हा. तुमचा गावचा राहिलेला विकास करण्यासाठी तुम्ही आमच्या प्रवाहात या, अशी आमच्या अगोदर ते गेले होते. परंतु आमच्याच मतावर या कराड उत्तरचा आमदार ठरला आणि कराड उत्तरचा आमदार आम्ही निवडून दिले. म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि भाऊ जिल्ह्यातला एक तडफदार मंत्री म्हणून आम्ही सर्वांनी, तसंच अतुल बाबा शेजारीच आमच्या दक्षिणचे आमदार आहेत, त्यांचंही आपल्याला सहकार्य मिळेल आणि गावचा विकास करण्यासाठी आपल्याला संधी मिळेल म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जयाभाऊच्या, अतुल बाबाच्या, धैर्यशील दादाच्या आणि वेताळच्या यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपमध्ये प्रवेश करायचा आणि तो आता निश्चित झालाय. थोड्या वेळात तो कार्यक्रम संपन्न होईल. परंतु त्याच्या अगोदर भाऊ आमच्या काय गरजा आहेत, आमच्या अगोदरच्या पिढीनं तुम्हाला आणखी एक विशेष बाब सांगायची म्हणजे आमच्या गावचे हे 2 नेते गेल्यानंतर आम्ही गाववाले पोरके झाल्यासारखं झालो होतो. परंतु त्याच्यानंतर चांगलेच या कामातनी सर्वजण उभे राहिले. गावचा विकास करण्यासाठी या लोकांच्याकडून काय अपुऱ्या गोष्टी राहिल्या, निसर्गानं राहिल्या, त्यांनी मुद्दाम ठेवल्या नाहीत. निसर्गानं हिंदूराव साहेबासारख्याचं कोरोनात आकस्मिक निधन झालं, बाळासाहेब दादांचं वार्धक्यात निधन झालं. भाऊ आमच्या गावाला आता दादा बोलला तसं एक 20 गुंठे जमीन आहे. शहरा शेजारचं गाव आहे, चांगली लोकवस्ती आहे, चांगला विकास आहे, परंतु तसाच विकास शहरा शेजारचं गाव म्हणून चांगला विकास झाला पाहिजे. यासाठी इथे एक 20 गुंठे जमीन हिंदूराव साहेबांनी, ती जमीन त्याला मसनवाटा म्हणायची आणि तो मसनवाटा नव्हता.
आपल्या हिंदू लोकांच्या थडगी होती तिथं आणि ते काम हिंदूराव साहेबांनी गावातल्या आमच्या मुस्लिम समाजाला नेऊन दावलं की ही जमीन तुमची नाही, ही जागा हिंदूंची आहे आणि ती जागा आमच्या ग्रामपंचायतीच्या नावावर करून घेतली. ते त्या ठिकाणी एक मुलं खेळतात तर त्या ठिकाणी एक चांगलं क्रीडा संकुलन व्हावं अशी आमच्या गावकऱ्यांची अपेक्षा आहे. तसंच आणखी एक ठिकाणी 15 गुंठे जागा आहे. गाव मोठं आहे, लोकांची वृद्ध लोकांची संख्या वाढते. त्या लोकांच्यासाठी त्या ठिकाणी नाना नानी पार्क व्हावं आणि वृद्धांना एक दिलासा मिळावा, वृद्धांना एक मोकळ्या वातावरणात गप्पा मारायला मिळाव्या अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. यात्रेच्या वेळी आता मीच सगळे काम सांगणार आहे त्यामुळे थोडे 2 मिनिटं वेळ होईल. यात्रेच्या वेळी भाऊ ह्या रस्त्याला आणि या रस्त्याला अशी फार गर्दी होते आणि पाऊस आल्यानंतर भयंकर त्रास होतो. तर 1-2 रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी आपण त्याला निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच गावची वॉटर सप्लायची स्कीम 24/7 आहे, परंतु ह्या स्कीमच्या जे विहीर आहे, जॅकवेल आहे, त्या जॅकवेलच्या वरच गावचं सांडपाणी सोडलं जातं नदीत आणि ते घाण पाणीच थोडंसं खाली येतं आणि काही प्रमाणात का होईना ते आम्हा गावकऱ्यांना पिण्यासाठी वापरावं लागतंय. तर त्यासाठी आम्हाला एक अंडरग्राऊंड ड्रेनेज गावाच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे गावाच्या दक्षिण बाजूला एक ओढा आहे, त्या ओढ्याला ते पाणी सोडावं आणि एक चांगली ड्रेनेज करून मिळावं अशी आपल्याला एक विनंती आहे. तसेच स्मशानभूमी सुशोभीकरण, वडोली रोड पावतका मंदिराकडे एक रस्ता जातो आणि त्या ठिकाणी बेघर वस्ती आमच्या गावची बरीचशीच आहे. 1972 साली या ठिकाणी दुष्काळात आलेले लोक 150 कुटुंब आहे. त्या कुटुंबांना जाण्यासाठी चांगला रस्ता असावा. धनगर वस्ती फार मोठी आहे. त्यांच्या आता बाळूमामाचं मंदिर बांधलंय, त्यांना एक मंदिरासमोर सभा मंडप कार्यक्रमासाठी त्या समाजाला असावा अशी एक आपणाला विनंती करतो. भवानी मंदिराला एक सभा मंडप व्हावा. असे अनेक कामं आहेत, परंतु ज्या कामांना आपण प्राधान्य द्याल, ज्या कामं समाज उपयोगी ठरतील अशी कामं आपण मनापासून करावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं आपणाला विनंती करतो. मला वाटतं एक बारकुसा चुटका सांगतो आणि थांबतो. सुदामा कृष्णाकडे गेला आणि कृष्णानं सगळं नवनिर्वाचित अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार सेना सातारा जिल्हा माननीय सुदामतात्या चव्हाण, कोल्हापूर संचालक, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अमित नाना, अंजली चव्हाण, रघुनाथ खरात, शोभा चव्हाण, वंदना लोहार, सदस्य ग्रामपंचायत, सोसायटीचे चेअरमन राजाराम चव्हाण, व्हाईस चेअरमन हौसाबाई चव्हाण, संचालक दादासाहेब चव्हाण, संचालक शरद पाटील, बाळासाहेब चव्हाण, डॉक्टर रघुनाथ खरात, सदस्य ग्रामपंचायत, शिवाजीराव चव्हाण, बाळासाहेब काळवे, महादेव इंगळे, सुभाष चव्हाण, कैलास चव्हाण, प्रकाश चव्हाण, शंकर चव्हाण, बंडाकाका अजित, जगन्नाथ फडाकर, संपदा फडागडे, रामचंद्र चव्हाण, अप्पासाहेब चव्हाण, सर्व कोपरदेवची मंडळी प्रवेश होतो त्यांचा. आपण काळाच्या गजरात सर्वांचा प्रवेश संपन्न करायचा मंडळी. किरण चव्हाण साहेब, बाबूराव चव्हाण, राजेंद्र चव्हाण दादा, अनिलकुमार भास्कर चव्हाण, जयश्री खाशाबा चव्हाण, रंगराव रामकृष्ण चव्हाण, अलंकार चव्हाण, भास्कर खुदे, माजी सरपंच, लक्ष्मणा कुंभार, माजी सरपंच, माता साळवे, माजी व्हाईस चेअरमन, एकनाथ चव्हाण, माजी चेअरमन, सर्व कोपरडे गावचे दिग्गज या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत
दक्षिण राज्याचे सार्वजनिक मंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये आता फक्त खेळत होतोय. ज्याचा प्रवेश झाला तिथे तिकडे खाली या. चला त्या बाजूने खाली उतरूया आपण. त्या बाजूने वरती जा, त्या बाजूने खाली या. बाबूराव चव्हाण दादा आपण चला. आपला प्रवेश होते बाबूराव चव्हाण दादा. तर मी हिंदूराव चव्हाण साहेब हे हनुमान पॅनल खोपोळ हेवेली, राजेंद्र चव्हाण दादा, अनिल भास्कर चव्हाण, जयसिंगराव कशाबत चव्हाण, रंगराव चव्हाण, अलंकार चव्हाण, भास्कर भुजे माजी सरपंच, लक्ष्मण कुमार माजी सरपंच, नाथा साळवे माजी उप व्हाईस चेअरमन, एकनाथ चव्हाण माजी चेअरमन, तसेच विरवडे गावचे विद्याधर चव्हाण, कोरेगावचे अभयसिंह भोसले, सुहास संभाजी जाधव माजी सरपंच पाडली. आपलाही प्रवेश होता. आपण जायचं आहे. हनबरवाडीचे अरुण शेडगे माजी सरपंच, संजय पवार माजी सरपंच, अंकिता पवार, मधुकर पोळ, हनुमंत शेडगे, मधुकर शेडगे, शहाजी कोळेकर, सर्व हनबरवाडी. आपलाही प्रवेश होता. आपण वरती जायचं. हनबरवाडीचे सन्मान्य आपण माजी सरपंच अरुण शेडगे, संजय पवार माजी सरपंच, शुभम चव्हाण, कृष्ण चव्हाण. आपलाही प्रवेश होता. आपण व्यासपीठावरती जायचंय. यानंतर शहापूरचे मान्य अमृत अजिंक्यराव चव्हाण माजी उपसरपंच, अलंकार चव्हाण. आपलाही प्रवेश होता. आपण वरती चला. अलंकार चव्हाण, अमित पाटील यांना आपलाही प्रवेश होता. आपण वरती चला. शहापूरचे मान्य अमृत अजिंक्यराव चव्हाण माजी उपसरपंच, शहापूर घराण्याचे नेते, त्याचे सर्व सहकारी, तसेच आबासाहेब आनंदराव चव्हाण संचालक, प्रकाश तुकाराम शेडगे, सुनील राजाराम शिरतोडे सदस्य ग्रामपंचायत, शंकर शिंदे, सर्व शहापूर. आपलाही प्रवेश होतोय. आपण त्या ठिकाणी वरती प्रवेशमध्ये जायचं. कुरवडेगावचे अभयसिंह भोसले, पाडेगावचे सुहास संभाजी जाधव माजी उपसरपंच. आपलाही प्रवेश होतोय. आपण जायचं. हनुमानचे अरुण शेडगे माजी सरपंच, संजय पवार, पंकज पवार, मधुकर पोळ, हनुमंत शेडगे, मधुकर शेडगे, शहाजी कोळेकर, सर्व हनबरवाडी. आपलाही प्रवेश होतो. आपण त्या ठिकाणी प्रवेशसाठी जायचं. शहापूरचे अमृत अधिकराव चव्हाण माजी उपसरपंच, शहापूर घराण्याचे नेते, त्यांचे सर्व सहकारी, आबासाहेब आनंदराव चव्हाण संचालक, प्रकाश तुकाराम शेडगे, सुनील राजाराम शिरतोडे सदस्य ग्रामपंचायत, शहापूर, शंकर शिंदे. आपलाही प्रवेश होतो. आपण वरती जायचं. सर्वांच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अधिकृत प्रवेश झालेला आहे. आपल्या सर्वांचा अधिकृतरित्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये प्रवेश झालेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. आपण कृपया बसून कसे चला वरती चला. त्यानंतर शशिकला चव्हाण सदस्य, सातारा जिल्हा परिषद सातारा, आपला प्रवक्ते करता शशिकला चव्हाण. चला त्यांच्या प्रवेशाने बसून काय शशिकला चव्हाण सदस्य, सातारा जिल्हा परिषद सातारा, आपलं म्हणून व्यक्त करतात. हॅलो, नमस्कार. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री जयकुमार भाऊ गोरे व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सातारा जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री डॉक्टर आदरणीय विक्रम बाबांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे, सुस्वागतम. प्रत्येक मीटिंग व सभेला आपल्या सर्वांची धावपळ पाहून मला असा भास होत होता की मी बोलावं पण राहूनच जायचं. मला असं वाटत होतं
कारण की आपल्या सर्वांच्या धावपळीत मला असा भास होत होता की साहेब अजून आपल्यातच आहे, साहेब इथेच आहे, ते आपल्या सर्वांना पाहतायत. खरं आज हा योग आला. काही दिवस झालं मी ऐकतोय की साहेब गेल्याने दुःख झालं. लोकांच्या बरोबर माझी भेट झाल्यानंतर ते मला साहेबांबरोबरच्या आठवणी सांगतात. त्या आठवणी ऐकून अक्षरशः मन भारावून जातं, डोळ्यातून अश्रू देखील येतात. पण कोण म्हणतं साहेब गेले, तर ते इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक तरुणांपासून ते ज्येष्ठांच्या विचारांमध्ये मला दिसत आहेत. खरं तर त्यांच्याबद्दल मी काय सांगणार, कारण माझ्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी तुमच्यासोबत घालवलेला आहे, आपल्या पार्टीसोबत घालवलेला आहे. पण खरंच असं वाटतं की अजून जर त्यांचा सहवास मला लाभला असता तर त्यांचं एक उत्तम मार्गदर्शन हे मला मिळालं असतं, त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं असतं. साहेबांनी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांमधील एक नेतृत्वाचं गुण ओळखलं, त्याला एक संधी दिली. मग यावरून आपण समजूनच जा की त्यांनी ही संधी शैलू काकांना का दिली आणि ते हे नेतृत्व पार पाडतील याची साहेबांना खात्री होतीच. आतापासूनच काकांनी साहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवायला सुरुवात केली आहे. कारण कैलासवासी माननीय श्री विलासरावजी देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी देखील असाच कार्यक्रम ठेवला होता. आणि आज या ठिकाणी शैलू काकांनी भाऊंना बोलून आजचा हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. साहेबांच्या जाण्याने जर कोणाला असं वाटत असेल की आपली पार्टी विस्कळीत झाली तर आजची ही सभा बघून त्यांना कळून चुकलं असेल की पिक्चर अभी बाकी है. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांनी खचून न जाता स्वराज्याचे रक्षण केले, ज्या प्रकारे स्वराज्य वाढवले, अगदी त्याच प्रकारे साहेबांनी तयार केलेली ही सेना सेनापती गेला म्हणून खचून जाणारी नाही, तर प्रत्येक संकटाला ठामपणे उभी राहणारी आहे. खरं तर गनिमी कावा हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला, पण तो वापरायचा कसा आणि कुठे हे मी आपल्या पक्षाच्या रणनीतीमध्ये शिकलो. आणि तोच योग्य जागेवरती वापरून आपल्याला आपला उरलेला विजय, ज्या पुढे येणारा निवडणूक आहे त्यामध्ये आपल्याला विजय हा खेचून आणायचा आहे. आणि हीच खऱ्या अर्थाने साहेबांना श्रद्धांजली असेल. त्यासाठी जयाभाऊ, अतुल बाबा, रामकृष्ण वेताळ भाऊ, धैर्यशील दादा, विक्रम बाबा आपल्या सर्वांची आम्हाला साथ हवी आहे. साहेबांनी आपल्याला शिकवले की राजकारण हे वैयक्तिक आपल्यासाठी न करता ते आपल्या गावच्या विकासासाठी करायचं. तसेच साहेबांच्या यासारख्या अनेक विचारांना मानणारी लोक ही फक्त गावापुरती मर्यादित नाहीत, तर ती संपूर्ण कराड तालुक्यांमध्येही आहेत. साहेबांच्या विचारांना धरून आपल्या पार्टीसोबत, खरं तर पार्टी म्हणण्यापेक्षा एक कुटुंब म्हणून सोबत राहू हीच विनंती. आजचा हा भारतीय जनता पार्टीचा प्रवेश झाल्यामुळे आपले एक राजकीय कुटुंब झालं आणि या कुटुंबाला जयकुमार गोरे भाऊंसारखं एक दमदार तडफदार नेतृत्व लाभलं. तसेच अतुल बाबांसारखे अध्यक्ष लाभल्यामुळे आपले हात अजूनच बळकट झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विकासासाठी जोमाने काम करू हे नक्कीच. आपल्या सर्वांसमोर अजून खूप वेळ बोलायचा आहे, खूप काही आठवणी सांगायच्या आहेत, पण वेळाभावी मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जरी माझ्याकडून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माफ करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. स्वर्गीय हिंदूराव चव्हाण साहेबांच्या विचारात वाचता आज खऱ्या अर्थानं आदित्य तुमच्या रूपाने सगळ्यांना अनुभवला. नंतर शैलेश चव्हाण नगरचे काका आपण काका भाऊ, मी आज पहिल्यांदा व्यासपीठावर उभा आहे. भाजपमध्ये आज काँग्रेसमध्ये इतके वर्ष काम केलं पण कधी व्यासपीठावर बोललो नाही, पण आज भाजपच्या पहिल्या व्यासपीठावर बोलतोय. सन्माननीय व्यासपीठ, आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ, तसेच कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले, विक्रम बाबा पावसकर आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. आज आता मी एवढंच भाऊ करायला. मी आजपर्यंत बरेच पदावर काम केलं काँग्रेसमध्ये. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर असताना तुम्ही आमच्यापासून गेला त्यावेळेपासून मी तुमच्याबरोबर काम केले. पण भाऊ, आज सगळ्या गावाचा एक विचार झाला की आज देश सगळा प्रवाह कुठं निघालाय की भाजपच्या दिशेने निघालाय. आपण त्या प्रवाहात सामील झालं पाहिजे. आणि भाऊ, तुम्ही मी कुठल्या पक्षात असू दे, पहिल्यापासून तुम्ही मला सहकार्यच करत आलाय, पाहिजे ती काम करत आलाय. पण आता त्यामुळे सगळ्या गावानं विचार केला, सगळ्या पार्टीनं मला एकत्र घेऊन सांगितलं की तू प्रत्येक गोष्ट भाऊंच्याकडे हक्कानं जातोय. मग एकदा सगळ्यांनी मिळून आपण भाऊंच्याकडे हक्कानं त्यांच्याच पक्षात प्रवेश करू. म्हणून आम्ही आज पक्षात
तुमच्या प्रवेश करत आहोत. भाऊ, ज्या उमेदीनं तुमच्याकडे प्रवेश केलाय, तुम्ही सगळ्यांची कुठली कामं अडथळत आणली नाहीत, पण आमच्या गावाची ज्या अपेक्षा आहेत, ह्या हिंदराव साहेबांचं स्वप्न होतं की त्या 22 गुंठ्यावर क्रीडा संकुल भरावं. मी तुमच्याकडे बरेच वेळा आलो सुद्धा ती घेऊन, पण आता ते तुम्ही मंत्री झाले व्हावं ही इच्छा तुमच्यापुढे व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्व इथं कोपर्डे नगरीमध्ये आला त्याबद्दल मी कोपर्डेकरांच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अतुल बाबा व्यक्त होत आहेत. मंजिल उन्हों की बनती जिनके सपनों में जान होती है. छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या आपल्या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे लाडके नेते, आपले ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आणि ज्यांच्या विनंतीवरनं हा कार्यक्रम खरं तर आज इथं होतोय ते आपल्या जिल्ह्याचे पूर्व अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र आणि नेते आदरणीय धैर्यशील दादा, कार्यक्रमाचे सहसंयोजक. काय विचारपूर्वक बोलावं लागतं, परत संध्याकाळचं वेताळ साहेब म्हणणार त्यातून घेतलं माझं काम. सहसंयोजक इक्वल रामकृष्ण वेताळ साहेब, आदरणीय भाऊ, कार्यक्रमाला यायच्या आधी 10 भाषणं आम्ही आवरून घेतली. सगळ्यांना मी सांगितले की भाऊ आता मंत्री आहेत, भाऊंना वेळेचं ऍडजस्टमेंट करायला लागतं. जिल्ह्यात जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त ठिकाणी भाऊ देत असतात, त्यामुळे आधी एक 10 तोफा धडाडून मोकळ्या झालेल्या आहेत. त्यात आमचे आदरणीय भीमराव काका असतील, तुकाराम नलवडे असतील, सागरजी शिवदास साहेब असतील, योगीराज सरकाळे असतील, चंद्रकांतजी मदने, माझ्याबरोबर आलेले आदरणीय दयानंद भाऊ, सुरेश तात्या, धनाजी काका, शंकरराव शेजवळ, मोहनराव नाना, महादेवराव जाधव, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय महेश दादा जाधव, प्रमोदजी गायकवाड, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे कोपर्डे नगरीमधले आणि पंचकृषीमधनं आलेले सगळे कार्यकर्ते, आदरणीय शैलेशजी चव्हाण, आदरणीय तात्यासाहेब चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, दादासाहेब चव्हाण, त्यांचे सगळे सहकारी, हिंदूराव चव्हाण साहेबांचे कुटुंबीय, ज्यांनी अत्यंत जोरदार आता भाषण केलं, तो माझा मित्र आदित्य, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज आपल्या गावामध्ये येत असताना मला मनापासून आनंद होतोय की आदरणीय हिंदूराव साहेबांची सगळी पार्टी, त्यांच्या विचाराचे सगळे कार्यकर्ते, आपले नेते आदरणीय जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. आदरणीय सुदाम तात्यांना मी भरोसा देऊ इच्छितो की आम्ही काही कपडे 100% काढणार नाही, पण तुम्ही ही खात्री बाळगा की तुम्ही ज्या नेत्याला इथं बोलवलेलं आहे त्या जयकुमार भाऊंच्या माध्यमातून कोपर्डे नगरीचे सगळे प्रलंबित प्रश्न हे 100% भाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील, हा शब्द देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून आदरणीय भाऊंनी कारभार हाती घेतला त्यावेळेला भाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधले बहुतांश महत्वाची कामं ही हाती घेण्याच्या बाबतीमधलं काम हे आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली झालं. आदरणीय भाऊ मंत्री झाल्या झाल्या देशाचे नेते अमितभाई शाह साहेबांच्या हस्ते बालेवाडी स्टेडियमला एक अत्यंत मोठा दिमकदार सोहळा झाला आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी
आदरणीय भाऊंकडे पाहून शब्द दिला की ह्या राज्यामध्ये 30 लाख घरं हे भाऊंच्या नेतृत्वाखाली आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं काम जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा निवडून आल्या पहिला शब्द देशातल्या नागरिकांना दिला तो प्रधानमंत्री आवास योजनेमधनं 3 कोटी नवीन घरं ही ह्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये देण्यात येतील. आणि आपले नेते आदरणीय जयकुमार भाऊ नेतृत्व करत असल्यामुळं सिंहाचा वाटा या महाराष्ट्राला देण्याचं काम हे भाऊ आपल्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये होईल याचा सार्थ अभिमान कार्यकर्ता म्हणून निश्चित मला देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावं असं वाटतं. आता अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केलं, अनेक लोकांनी आपले विचार देखील व्यक्त केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनेक वर्ष आदरणीय भाऊंनी ह्या परिसरावर लक्ष ठेवलेलं आहे, आपले सगळे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे जवळीक आपल्या नेत्याबरोबर आपली सगळ्यांची निर्माण झाली आणि त्या जवळीकीच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा देखील आपण इथं घेतला. आदरणीय हिंदुराव साहेबांबरोबर काम करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील लाभलं. हिंदुराव भाऊंबरोबर अनेक वर्ष आम्ही देखील राजकीय सामाजिक काम केलं. तत्वनिष्ठ असणारे आपले भाऊ हे सातत्यानं आपल्या कार्यकर्त्यांसाठी लढण्याची भूमिका ठेवणारे नेते होते. कधीही सत्तेसमोर ते झुकले नाहीत, कधीही सत्तेसाठी त्यांनी कुठली तडजोड केली नाही आणि सातत्यानं कार्यकर्त्यासाठी धडपडणारा नेता म्हणून आदरणीय भाऊंची ओळख होती. गावामध्ये विकास सोसायटी स्थापन करायचं काम असेल, गावामध्ये ग्रामपंचायतीची सत्ता आल्यानंतर विकास कामं करायच्या बाबतीमधलं काम असेल, बाजार समितीमध्ये 2008 सालच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांना निवडून जाण्याचं भाग्य लाभलं आणि बाजार समितीच्या माध्यमातून देखील तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपल्या आदरणीय हिंदुराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसलं. कोरोनाचा तो संकट काळ मला आठवतो, ज्या संकट काळामध्ये दुर्दैवाने आपली साथ आदरणीय साहेबांनी सोडली. मला मनापासून असं वाटतं की कदाचित लवकर ऍडमिट झाले असते साहेब तर कदाचित आज देखील आपल्यामध्येच साहेब दिसले असते. अनेक पेशंट साहेबांच्या सांगण्यावरनं कृष्णामध्ये आपण ऍडमिट करून घेतले आणि साहेबांनाच वाचवायला आपण कमी पडलो याचं खंत आणि दुःख हे निश्चित स्वरूपी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला व्यक्त करावं असं वाटतं. पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत त्याच्याविषयी चर्चा करून देखील काही उपयोग होणार नाही. पण एक गोष्ट मला चांगली वाटते की साहेबांच्या घरामधला एक तरुण मुलगा आज इथं चांगल्या पद्धतीनं आपले विचार समाजासमोर ठेवतोय आणि आपण मराठीमध्ये जे म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच पद्धतीनं सामाजिक कार्याच्या विषयीची तुझी निश्चित आवड ही आम्हाला पाहायला मिळाली. युवा मोर्चामध्ये आम्ही तुला स्थान देखील देऊ येणाऱ्या काळामध्ये आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखीन ताकदीनं तू या समाजाचे प्रश्न सोडवू शकतील अशा पद्धतीची एक अपेक्षा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करू इच्छित. आज खरं तर धैर्यशील दादा दिसल्यानंतर मला खूप आनंद झाला मनापासून आणि नंतर थोडं पुढे गेल्यानंतर मला लक्षात आलं की आता धैर्यशील दादांनी जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. भाऊ मला माहित नव्हतं की जिल्हा अध्यक्ष असल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्स 10ला असली की नेता सुद्धा समोर 10लाच येऊन बसतो आणि व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थिती 100% उपस्थिती आपली राहावी लागते आणि हे खरं तर दादा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलं होतं आणि तुमच्या अपेक्षे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून देखील अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे आज भाऊंचा मी पहिल्यांदा परवानगी भाऊंची घेतली. भाऊंना सांगितलं की 10ला भाऊ व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, आपण परवानगी दिली तर मग मी भाषण पहिले करतो. भाऊंचा माझ्यावर जीव असल्यामुळे भाऊ म्हटले ठीक आहे तुम्ही आधी बोलून जावा, मी बघून घेतो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मला आज मनापासून आनंद होतो की ज्या लोकांनी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीला ताकद दिली ती सगळी लोक भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये येताना आपल्याला दिसतात. एखाद्या निवडणुकीला मतदान करणं आणि पक्षाच्या प्रवाहात येणं याच्यामध्ये मोठा फरक आहे. आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून एक गोष्ट खऱ्या अर्थानं सांगायची आहे की भाऊ जितके जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश झाले हे आपल्या नेतृत्वाखाली.
आणि प्रत्येक पक्ष प्रवेशाला आम्ही उपस्थित राहतो आणि मला आनंद आहे की भाऊंचा प्रत्येक मतदारसंघामध्ये एक वर्ग, एक कार्यकर्त्याचा संच तयार आहे, जो कार्यकर्त्याचा संच इतर पक्षामधून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये येतो. आणि त्यामुळेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर जी बैठक आमची आमदारांची झाली पश्चिम महाराष्ट्रातल्या, त्याच्यामध्ये मी देवेंद्रजींना सांगितलं की आदरणीय भाऊंना विशेष लक्ष या पक्ष प्रवेशामध्ये आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाऊंनी घालावं आणि त्याला त्यांनी देखील होकार दिला. आणि त्यामुळे असंख्य कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघातले जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज आपल्या प्रवाहामध्ये येतात. निश्चित स्वरूपी पक्ष बळकट होताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आणि आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे, याच्यासाठीचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी आपला राहणार आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे मोठे नेते आहेत आणि त्यामुळे या सगळ्या नेत्यांचा समन्वय ठेवण्याच्या बाबतीमधली छोटीशी जबाबदारी पहिल्यांदा भाऊंवर आहे आणि नंतर मग छोटं मोठं भाऊंनी सांगितलं तर माझ्यावर देखील आहे. त्यामुळे आपल्याकडे भरपूर नेते मंडळी आहेत, यांचा आपापसातला समन्वय कसा राहील याच्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते हे कायम प्रयत्नशील राहतील. आणि त्यामुळे विक्रम बाबा, तुमची देखील इथं जबाबदारी आहे की आपण या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. एकदा तर सर्वेमध्ये देखील तुमचं तिथं ओगलेवाडी आणि सगळ्या परिसरामधून नाव आलं होतं की ह्यांना इथं उभा करा, आपल्याला आठवत असेल तर. आणि त्यामुळे तुमचा देखील इथं संपर्क आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपला समन्वय जर का कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला राहिला तर आणखीन चांगल्या पद्धतीनं पक्षाची ताकद देखील वाढू शकेल. शेवटी आपण सगळे एकत्र राहिलो तरच पार्टीची ताकद वाढेल. आपापसामध्ये संघर्ष आणि मतभेद हे काही उपयोगाचे नाहीत. आणि त्यामुळं आपापसामध्ये जेवढा समन्वय चांगला राहील तेवढा पक्षाचा फायदा होईल, हे देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आज या कार्यक्रमाला आमचे कारखान्याचे संचालक आदरणीय दयाभाऊ पाटील यांना देखील मी विशेष घेऊन आलो. त्यांचं भाऊंकडे काम होतं आणि खरं तर मी दिलं असतं पत्र तरी सुद्धा भाऊंनी ते केलं असतं, पण मी म्हटलं की जाऊ एकदा यांना इथं घेऊन जाऊ आणि भाऊंना पत्र द्यायला. आणि पत्र दिल्या दिल्या आम्हाला होकार मिळालेला आहे. आणि त्यामुळं अजून अधिकचे कार्याला 40 लाख रुपये हे भाऊंच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे असं भाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं मी इथं कराड तालुक्याच्या वतीनं भाऊंचे आभार मानतो की कराड तालुक्याच्या पंचायत समितीची इमारत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देणारा नेता म्हणजे आमचे आदरणीय जयकुमार भाऊ. त्यांनी 15 कोटी रुपये आपल्या पंचायत समितीसाठी, ज्या वास्तूमध्ये बसण्यासाठी लोक धडपडतात किंवा ज्या पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी धडपडतात त्या पंचायत समितीला स्वतःच्या मालकीची मोठी इमारतच नव्हती आणि ती इमारत देण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल सगळ्या तालुक्याच्या वतीनं मी आदरणीय भाऊंचे लक्ष आभार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मानतो. आपण हा कार्यक्रम अत्यंत दणदणीत जोरदार घेतला, त्यामुळं सगळेजण असतील, शैलू भाऊ असतील, बाकी इतर सगळे कार्यकर्ते असतील, आदित्य त्याची सगळी टीम असेल, वहिनी साहेब आपण देखील असाल, आपण देखील जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केलेलं आहे, आपल्या देखील आशीर्वादाची गरज या सगळ्या संघटनेला आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून आपण मोठ्या संख्येनं पाऊस येऊन सुद्धा इथं जमलात याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर रामकृष्ण बेताल भाऊ आपल्या सर्वांची संवाद साधतायत. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्ह्याचे प्रमुख, सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज, राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अतुल बाबा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय विक्रम दादा, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा, सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत परंतु 10 वाजायला आले. आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते, खास करून उपस्थित असलेले
कोपर्डे गावातील स्वर्गीय हिंदूराव चव्हाण साहेबांच्या वरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक मित्र, प्रथमतः भारतीय जनता पार्टीमध्ये आज ज्याने ज्याने प्रवेश केला अशा सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासूनचं स्वागत आणि अभिनंदन करतो. खर तर मित्र, आपल्याला माहिती आहे गेल्या 11 वर्षापूर्वी या देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि राज्यामध्ये 2015 मध्ये आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं आणि अखंड देश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आपल्याला सगळ्याला बघायला मिळाला. 2014च्या अगोदरचा भारत आणि 2014 नंतरचा भारत आपण सगळेजण मित्र बघतोय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं देशामध्ये, राज्यामध्ये केली जात आहेत. आदरणीय मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व या देशामध्ये 24/7 काम करतंय. आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी या राज्यामध्ये 24/7 काम करतायत. त्यामुळं अखंड महाराष्ट्र असेल, देशभरातून सगळ्या कार्यकर्त्यांचा लोंढाच्या लोंढा हा भारतीय जनता पार्टीच्या विचारामध्ये आपल्याला आलेला बघायला मिळतोय. मित्र, खरं तर कोपर्डे सारखं गाव हे कराड उत्तरचं नाक असणारं गाव आहे आणि कराड उत्तरचं केंद्रबिंदू असणारं हे गाव. या गावातून काँग्रेस मधले अनेक कार्यकर्ते, नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. याचा माझ्या मनाला खूप आनंद आणि समाधान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेला आहे. 2017ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या कोपर्डे गावातून मोजके हाताच्या बोटावरती मोजण्याजोगे कार्यकर्ते आपल्या बरोबर होते. परंतु निश्चितपणे 2024च्या लोकसभेची इलेक्शन असेल, 2024च्या विधानसभेची इलेक्शन असेल, या दोन्ही इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा वसा घेऊन इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचं काम केलं. ज्या वेळेला कोपर्डेमधनं उठाव होतो म्हणजे निश्चित कराड उत्तर मधून विटाव होतो, हे मित्र विसरता कामा नये. लोकसभेला प्रचंड बहुमत कोपर्डे गावातून मिळालं, विधानसभेलाही प्रचंड बहुमत या कोपर्डे नगरीमधून मिळालं. त्याचा परिपाक म्हणून लोकसभेचा खासदार आपल्याला निवडून आणता आला, विधानसभेचा आमदार आपल्याला निवडून आणता आला. अशा या कोपर्डे गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती खऱ्या अर्थानं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. मगाशी कोपर्डेतल्या अनेक नेत्यांनी भाऊंच्याकडे अनेक विषयांची मागणी केलेली आहे, परंतु आपल्या सगळ्यांना विश्वास आहे जयकुमार गोरे भाऊ म्हणजे एक शब्दाला पक्का असणारा नेता. ज्या नेत्यावरती आदरणीय देवेंद्रजींनी जबाबदारी दिली ती जबाबदारी गेल्या 8 महिन्यामध्ये पार पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय जयभाऊंनी केलेलं आहे. गेल्या ऐतिहासिक काळापासून आपल्या पंढरपूरला जाणारी पालखीचा विषय असेल, अतिशय सुंदरपणे हाताळून त्या नियोजनामध्ये जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या पालखीचं नियोजन या देशामध्ये नाही तर जगामध्ये गौगवा होण्याचं काम जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे. भाऊ, तुमचं कार्य बघून अनेक कार्यकर्ते भारावून गेलेले आहेत. तुमच्यासारखा एक उमदा नेता, तरुणाचा आयडॉल, जो नेता प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतो. आपण बघितलं पाहिजे शनिवार रविवारी भाऊ ज्यावेळेला घरी असतात त्यावेळेला हजारो कार्यकर्ते त्यांना भेटायला येतात, परंतु शेवटचा कार्यकर्ता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा नेता त्या जागेवरून उठत नाही. असा नेता आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे आणि अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये या कोपर्डे नगरीतल्या अनेक विभागातल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पार्टी एक कुटुंब आहे. हे कुटुंब निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेतं.
देशातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणारी पार्टी आहे. आपण शैलू काका, सुदाम तात्या, काळजी करू नका. भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा निश्चितपणे सन्मान केला जाईल. भविष्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला जे लागेल ती ताकद देण्याचं काम आदरणीय जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली केलं जाईल. आज कार्यक्रमाला खूपच उशीर झालेला आहे. मी माझं बोलणं जास्तीचं लांबवणार नाही, परंतु कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये भाऊ हा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला मतदारसंघ आहे. गेली 25 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्यांना या विभागामध्ये विशेष एखादंही काम करता आलेलं नाही. भाऊ आपल्याला संधी आहे, कोपर्डे गाव असेल किंवा या जिल्हा परिषद गटातली 17 गावांचा विकास, जो प्रलंबित विकास आहे, हा निश्चितपणे तुमच्या नेतृत्वात आम्हाला झालेला बघायचा आहे आणि आपण तो निश्चितपणे पूर्ण कराल ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण सर्वजण, पावसाची आपल्याला छाया मिळाली, पावसाचं आगमन झालं, आपल्यावरती शुभेच्छाचा वर्षाव झाला. आज खऱ्या अर्थानं आपण सगळेजण धन्य झालो. मी पुन्हा एकदा ज्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये जे जे कार्यकर्ते आले त्यांचं मनापासूनचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कोपर्डे नगरीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपले नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शोभाहस्ते हा प्रवेश झालेला. या प्रवेशासाठी उपस्थित आदरणीय व्यासपीठ असू दे आदरणीय व्यासपीठ, खर तर कार्यक्रमाला खूपच उशीर झालेला, आपल्या सगळ्यांना भावना ऐकायचा आहे आणि तुमच्यामध्ये आणि भाऊंच्यामध्ये मी जास्त वेळ थांबणार नाही. परंतु आज एक मनाला समाधान एवढ्यासाठी वाटतंय की ज्या हिंदूराव साहेबांनी माझं मनगट धरून शामगावचा घाट ओलांडून या कराड उत्तर मध्ये मला आणलं, त्या हिंदूराव साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज जयकुमार गोरे भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. खरं तर हिंदूराव साहेबांचा प्रमाण म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय. आज ते आपल्यात हयात नाही, परंतु असं कधी जाणवत नाही, कारण अडचणीच्या काळामध्ये ते सतत मार्गदर्शन करत असतात. सुदाम तात्यांनी, शैलेशनी या ठिकाणी विकासात्मक काही मागण्या मांडल्या. भाऊ, कोपर्डे हे कराड उत्तरचं गेट, कोपर्डेमध्ये जे राजकारण पिकतं ते कराड उत्तर मध्ये विकतं आणि म्हणून ज्या ज्या मागण्या या ठिकाणी सुदाम तात्या असतील, शैलेशनी आपल्या पुढे मांडल्या, विशेषतः क्रीडांगणाचा विषय आहे, स्मशानभूमीचा विषय आहे, अंतर्गत रस्त्यांचा विषय आहे, सभा मंडपांचा विषय आहे. 6-7 हजार मतदान असणारे हे गाव, या गावावर आपण खूप प्रेम करावं. तसं तर गावातला कुठलाही कार्यकर्ता आपल्याकडे आला तर आपण त्यांना भरभरून दिलेला, त्यांचं कुठलंही काम पाठीमागे ठेवलेलं नाही. परंतु मी विनंती करेन की कोपर्डे जिल्हा परिषद गटाचा उद्याचा जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचा करण्यासाठी आपण या ठिकाणी या गटातल्या प्रत्येक गावावर बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे आणि मला विश्वास द्यायचा आहे सर्व ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्व कार्यकर्त्यांना की तुम्ही मनात कुठेही शंका बाळगू नका. तुम्ही जी जी विकास कामाची इच्छा व्यक्त कराल ते विकास काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केलं जाईल एवढाच शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय नामदार भाऊ आपल्या सोबत असतात. मराठवाडी ते मंत्रालय असं उत्तंग प्रवास माननीय नामदार जयभाऊ गोरे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात.
आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा दिवस आहे. या दिवसाची वाट गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सगळेच जण बघत होतो. आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय इंदुराव साहेब त्यांच्या विचारानं प्रेरित झालेला या गावातला त्यांचा सगळा गट, त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांचे सगळे सहकारी, हे सगळे सहकारी आमच्या सोबत असावेत, मनानं आमच्या सोबतच होते. आणि इथं तुतारी बंद करण्याच्या कामामध्ये पण अग्रेसर होते. आणि हे सगळे सहकारी आपल्या सोबत असावेत म्हणून गेल्या अनेक दिवसापासूनची इच्छा आज या ठिकाणी पूर्ण होते. आणि अशा एका ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ज्यांना साहेबांचे आशीर्वाद मिळाले, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा, या विभागाचे कराड उत्तरचे दुसरे आमचे नेते माझे मित्र सन्माननीय रामकृष्णजी वेताळ, सन्माननीय भीमराव काका, सन्माननीय आमच्या साहेब शशिकलाताई चव्हाण, आणि खास करून मगाशी भाषण करत असताना ज्या सुदामदात्यांनी गावाच्या परिस्थिती मांडत असताना आणि आम्ही का येतो याचं सूचक त्यांनी सांगितलं. पण मी काय कृष्ण नाही, मी तुमच्या सगळ्यांचा सेवक आहे, मी तुमच्या सगळ्यांचा सुदाम्यास आहे. तेव्हा सुदामदादा चव्हाण, युवराज साळवे आप्पा, शिवाजीराव चव्हाण, खास करून पालीतनं खंडोबा रायाचा आशीर्वाद घेऊन आमचे सुरेश तात्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. ते सुरेश तात्या, प्रमोद गायकवाड, महेश बाबा जाधव, सागर शिवदास, सुनीलजी शिंदे, धनाजीराव पाटील, चंद्रकांतजी मदने, चंद्रकांतराव शेजवळ, आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते, विठ्ठल स्वामी महाराज गेले खरं, महेशजी घारगे, दीपाली खोत, सीमा घारगे, आमचे दोन्ही मंडल अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मंडल अध्यक्ष, पाठीमागे उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनी, पुढे उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, पत्रकार बंधू, लाडके बंधू, सगळे आमचे भाऊ. आणि आपण आपल्या सगळ्यांचं खरं कौतुक आहे. 10 वाजल्यात, एवढा धोधो पाऊस येऊन गेला. मला इथे येईपर्यंत शंका होती की आता कार्यक्रम होतोय का नाही, होतोय का फोन येतोय. पण इथं आल्यानंतर प्रचंड असा उत्साह या लोकांच्या मध्ये मी बघितला. आणि एवढा उशीर झालेला असताना सुद्धा बघतोय दुकानाच्या पुढं, मंदिराच्या पायरीवर, मंदिराच्या आत, इकडे सगळ्या बाजूनं आज या ठिकाणी लोक उपस्थित राहून या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये नेमकं काय घडणार आहे हे बारकाईनं बघतायत. पण मला आपल्याला या ठिकाणी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करत असताना मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की साहेबांनी प्रचंड मोठं काम, मजबूत संघटना या भागामध्ये बांधली. आणि कोपरल्याचा इतिहास माहिती आहे. ज्या नेत्यासाठी कोपर्ड्यानं दार उघडलं तोच नेता विधानसभेमध्ये जातो, हा इतिहास आहे. या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की इथला इतिहास आहे. त्यामुळं प्रचंड राजकीय दृष्ट्या जागरूक असलेले हे गाव
आणि या गावामध्ये साहेबांनी मजबूत अशी संघटना बांधली. साहेबांनी या गावासाठी खूप केलं, पण जे जे काम साहेबांच्या हातून राहिलंय, शैलेश दादा, जे जे काम साहेबांच्या हातून राहिलंय, सुदाम दादा, ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यायला मी इथं आलो. भारतीय जनता पक्ष हा समुद्र एवढा विस्तारलेला पक्ष आहे. अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्तीची सदस्य संख्या असणारा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे बघितलं जातं तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि एवढं सगळं असताना सुद्धा एवढ्या ताकदीनं आज लोकांना, जनतेला, कार्यकर्त्यांना, नेत्यांना असं वाटतं की या विचारात आपण जावं, या विचारासोबत जावं की जो विचार विकासाचा आहे, जो विचार सन्मानाचा आहे, जो विचार स्वाभिमानाचा आहे आणि या सगळ्या विचाराचं नेतृत्व करणारी नेते मंडळी स्वाभिमानी आहे. आज देशाचं नेतृत्व आदरणीय मोदीजी करतायत, राज्याचं नेतृत्व आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब करतायत आणि सगळी लोक सामान्य माणसाचा विचार करून काम करत असतात. म्हणून आज आपण बघताय या प्रस्थापितांच्या घराण्यामध्ये एक विस्थापित युवक आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. 4 वेळा आमदार होतो आणि भारतीय जनता पक्ष माझ्यासोबत नसता, देवेंद्रजी माझ्यासोबत नसते तर कदाचित या प्रस्थापितांच्या घराण्यामध्ये माझ्यासारखा युवक मंत्री झाला नसता. खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षानं केलं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करतो, या पक्षामध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान होतो. काम करणाऱ्या नेतृत्वाला काम करण्याची संधी निर्माण करून दिली जाते. आणि हा पक्ष आपण बघितला असेल, इतिहास आपण बघितला असेल की शून्यातनं निर्माण झालेला, कधी काळी भारतीय जनता 40 पर्यंत दिसत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आज इथं बघितलं, कराड उत्तर असेल किंवा या सगळ्या परिसरामध्ये काँग्रेसच्या विचाराला मानणारी माणसं, पण जेव्हा नेतृत्वाचा अभाव असतो आणि नेतृत्व सामान्य माणसाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत असतच नाही. काही नेतृत्व असे असतात की आपण सगळ्यापेक्षा मोठे आहोत आणि मी मोठा आहे म्हणून लोकांनी माझ्यासोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करणारे काही नेते असतात. आणि कालांतरानं त्याचा परिणाम काय होतो, जो राजा रयतेचा विचार करत नाही त्याचं राज्य फार काळ टिकत नाही. इथं दुसरं काहीच झालं नाही. या राजाने रयतेचा विचारच केला नाही आणि त्याचा परिणाम झाला की आस्ते आस्ते साम्राज्य संपत चाललं, तरी सुद्धा अजून राजेशाही थाट संपत नाही. त्यामुळे युद्ध का हारलो तर सांगायचं मशीनच घोटाळा होता. आमच्या बंदुकीची गोळीच काढून घेतलेली होती. पण युद्ध लढायचं असं तर बंदूक जपायला पाहिजे का नाही आपली. अरे समोरून सगळे जण बघताय की आपल्या मागचा एक एक करत मोकळं झालं. आधे इधर आधे उधर आणि बाकी मेरे पीछे पीछे कोणच नाही, अशी सगळी परिस्थिती आज झाली. ह्या नेते मंडळीला लक्षात आलं पाहिजे की लोक एवढी प्रचंड गर्दी असताना सुद्धा आज या पक्षामध्ये काय येत आहेत, कारण हा पक्ष आपल्याला न्याय देऊ शकतो याची खात्री खऱ्या अर्थानं या जनतेला आहे. म्हणून आज या निमित्ताने शैलेश दादा, मी एवढंच सांगणार, तुम्ही खूप मोठं संघटन बांधा. आपणही मगाशी मला सांगितलं की क्रीडांगणाचा विषय सांगितला, 20 गुंठ जागेचा वाद साहेबांनी मिटवलाय आणि आता क्रीडांगण करण्याची जबाबदारी तुमच्या संघटनेवर आहे आणि तुम्ही ती जबाबदारी माझ्यावर टाकली. काळजी करू नका, तातडीनं येणाऱ्या 3 ते 4 महिन्याच्या आत या क्रीडांगणाचं काम चालू होईल. या क्रीडांगणाचं काम चालू होईल आणि हे क्रीडांगण तुम्हाला जसं अपेक्षित आहे तशा पद्धतीचं क्रीडांगण आपण बांधू, इथं उभं करू, हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो.
त्याच्यासोबत अनेक कामाची यादी मला भाषण करतानाच यादी दिली इकडे. आता ही सगळी यादी मी पोटात घेऊन चाललोय, आता वाचत नाही. जेव्हा तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी घेतली, तेव्हा तुमच्या सगळ्या कामाची जबाबदारी मला आपोआपच घ्यायला लागते. नाहीतर तुम्ही म्हणणार झालं ही पण तसलं दिसते. पण आतापर्यंत तशी वेळ कधी विक्रमदादा मी येऊन दिली नाही. आजपर्यंत जो जो शब्द जनतेला दिला तो तो शब्द पूर्ण करण्यासाठी प्राणपणाची लढाई मी केलेली आहे. नाहीतर प्रस्थापिताच्या घराण्यामध्ये माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री होऊच शकत नाही. आणि परिस्थिती कशी आहे दादा बघा. पावसकर साहेब लोकसभेच्या निवडणुकीला मी प्रचारासाठी माळशिरस तालुक्यात होतो. असं दे, बिन पाण्याचं जगायची सवय आहे आम्हाला. मी माळशिरस तालुक्यामध्ये प्रचाराला होतो आणि त्या ठिकाणी माझ्या तालुक्याच्या कोपऱ्यावरची जी गाव आहे, म्हणजे डोंगराच्या खाली उतरून गेल्यावर जी गाव आहे, ती म्हणले आम्हाला बाकी काय नाही, आम्ही भारतीय जनता पक्षाला मदत करायला तयार आहे, पण आम्हाला दुसरा कोणी नेता चालणार नाही. तुम्ही आमच्या गावात जयकुमार गोरेंना घेऊन या आणि त्यांनी जर आम्हाला शब्द दिला तर आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करू. मी म्हणलं असं काय आहे की या लोकांनी मला बोलवलंय आणि मी गेलो तरच मतं देणार म्हणतात. तर विक्रमदासजी गावात गेलो, सगळं गाव गोळा झालं, तिन्ही पक्षाचं गडी एकत्र झालं. आम्हाला काय नको, आम्हाला पाणी नाही आणि ते आम्हाला पाणी द्या आणि तुम्ही शब्द दिला तर आमच्यात पाणी येण्याची खात्री आहे आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं. हा विश्वास लोकांचा मिळवण्याचं काम केलंय. मान खटावच्या मातीमध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही. ज्या ठिकाणी जानेवारी महिना आला की प्यायला पाण्याची पंचायत होते, त्या ठिकाणी आज 5 साखर कारखाने उभे आहेत. आणि प्रत्येक दिवशी सकाळी जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो, पहिलं सकाळी माणसं यायची की आमच्या गावात टँकर चालू करा, प्यायला पाणी द्या, आमच्या भगिनी याच्या खेपा वाढवून द्या, आमच्या जनावरांना पाणी पुरत नाही, हे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, म्हणून सकाळी गर्दी याची, टँकर मागायची. आता माझ्याकडे सकाळी लोक येतात आमच्या उसाला तोड द्या म्हणून. एका कारखान्याला नाही, आमच्या इथं झालेल्या कारखान्याला आम्ही ऊस देतो, पण आमच्या तालुक्यातनं आणखीन 5 कारखान्याला पुरेल एवढा ऊस आज माझ्या मानखटावच्या दुष्काळी मातीमध्ये आलाय. तर संकल्प करून काम केलं, लोकांचा विश्वास मिळवला. विकासाच्या बाबतीत 40 वर्ष मागे असणारा तालुका आता कराड उत्तरला भाषण झाले की आम्हाला मान खटाव सारखा विकास झाला पाहिजे, ही सांगायची वेळ इथल्या नेत्यांच्यावर आली. ही वेळ आज आली. आज बघितलं शामगावला पाणी नव्हतं, लोकल नेते आले, म्हणले पाणी जयकुमार गोरेच देऊ शकतो, तुम्ही त्यांनाच मागा. बघा, म्हणजे विरोधकांना सुद्धा विश्वास आहे माझ्यावर, सालं पाणी हेच देईल. शामगावचं पाणी, शामगावच्या बाजूला अजून 2 गाव आहेत तिथं पाणी, धनगरवाडी हनगरवाडीचा विषय आहे, तो विषय असेल. पालीचं हेड वाढवायचं तात्या मीच काम करणार, कुणी काय म्हणायचं म्हणू द्या, पालीचं हेड वाढणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या सगळ्या गोष्टी करण्याचा संकल्प आपण करून येतो. त्यामुळे कराड उत्तरनं आम्हाला खूप दिले. आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते आम्ही कराड उत्तरचे ऋणी आहे की ह्या लोकांनी विधानसभेला आम्हाला आमचा हक्काचा आमदार आम्हाला दिलेला आहे आणि तो आमदार आम्हाला दिल्यामुळं आता आमची जबाबदारी या निमित्तानं इथल्या विकासाच्या संदर्भातल्या कामाची आमची जबाबदारी आहे. पण आपल्याला एवढंच या निमित्तानं मी आश्वस्त करतो, सागर आपल्या सगळ्यांची खूप इच्छा, हा कार्यक्रम झाला पाहिजे. या ठिकाणी शैलूदादाला घेतलं पाहिजे, ही सगळी टीम आपल्या सोबत घेतली पाहिजे आणि ही टीम आपल्या सोबत आली तर आपल्याला कराड उत्तरमध्ये खास करून आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा गट आपल्याला सोपा सुटसुटीत होईल अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडली होती. मला खात्री आहे आणि इथली ताकद मला माहिती आहे. फक्त ताकद या गावापुरती नाही, शैलूदादा तुमच्या संघटनेची ताकद आजूबाजूच्या 2-5 गावामध्ये आहे
आणि ती सगळी लोक आता भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये येतील आणि या भागातलं भारतीय जनता पक्षामुळे वातावरण होऊन जाईल अशा पद्धतीची परिस्थिती या निमित्तानं आहे. म्हणून अधिकचं बोलण्यापेक्षा आता 10:15 वाजले बोलायला मी पुन्हा एकदा कधीतरी पुन्हा येईन. मी आपली सगळ्यांची क्षमा मागेन, कारण मला कार्यक्रम संपता संपता एक गुरसाळ्यात कार्यक्रम होता आणि जवळ घेतला होता, कारण इथं लगेच खटाव तालुक्यातनं खाली उतरायचं होतं. तिथंही धोधो पाऊस पडायला लागला. एवढा मोठा मंडप स्टेज घातला होता, बिचाऱ्यांनी खुर्च्या सोपे भिजून गेले. पण तोच कार्यक्रम आम्ही तो बघता बघता तो मंदिरात घेतला आणि त्याही कार्यक्रमात थोडासा उशीर झाला. तिथून इथं पोचायला पाऊस होता, त्या उशीर झाला. पण एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा बघा 10 वाजता 10:15 वाजले आमच्या बहिणी सुद्धा इथं बसल्या. 5 वाजल्या की कुणी बहिणी बसत नाही, 5 वाजल्या की निघून जातात, 5 वाजल्या की कार्यकर्ते निघून जातात. पण आज हे संघटनेवरचं प्रेम आहे आज की 10:15 वाजता सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येत आपण या ठिकाणी बसलात. त्यामुळे रामकृष्णजी ही सगळी आपली जबाबदारी आहे. धैर्यशील दादा असेल, तुम्ही असाल, काका इथं बसलेले आहेत, काकासारख्या नात्याने आमच्या पाठीशी ताकद काका उभी केली. तुमच्या सगळ्यांच्या पाठबळानं, तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यासारख्या युवकाला काम करायची प्रेरणा मिळते. तेव्हा मी आपल्याला खात्रीने एवढंच सांगतो की भारतीय जनता पक्ष, सेलू दादा आपल्या संघटनेच्या पाठीशी, आता संघटना नाही, आता भारतीय जनता पक्ष, आता भारतीय जनता पक्षामध्ये आपण आलात, या गावाला काहीही कमी पडू देणार नाही हा जयकुमार गोरेचा शब्द आहे. आपण कामाच्या बाबतीत जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीत आम्ही कमी पडणार नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी सन्मान आवश्यक आहे तो सन्मान द्यायला कुठं कमी पडणार नाही. पण तहसीलदार कचेरीपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत, मंत्रालयापर्यंत तुम्ही जाल तिथं तुम्ही सन्मानानं जाल हा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने दिला. तर कुणी काही म्हणू दे, कुणी काही म्हणू दे, आपण जी भूमिका घेऊन आमच्या सोबत आलाय, ज्या विश्वासानं तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकलाय, त्या विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही हे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगेन. अधिकचं बोलणं मला वाटतं आता 10:15 वाजलं, अधिकचं बोलायचं काही कारण नाही. शैलू दादा काय राहिले, काय राहिले का? पलीकडे सांगितलं कॉन्क्रीटचा रस्ता केला पाहिजे, जाताना काहीतरी होते सिद्धनाथांसमोरचा. आता माझं नातं तुम्हाला एक सांगू का, ते पुढं आहे. तुमचं माझं नातं हे सिद्धनाथाचं नातं आहे, लक्षात असू द्या. तुमच्या सगळ्यांचं कुलदैवत सिद्धनाथ आहे मसवडचा, आमचंही कुलदैवत सिद्धनाथ मसवडचा. पण सगळ्यांचं नातं या सिद्धेश्वरानं जोडलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं मी काय जे बोलतोय ते माझ्याकडे बघताय, हे साधं लबाड बोलतोय का त्याची खात्री करताय, पण समोर उभा राहून बोलतोय. त्यामुळे जबाबदारी तेवढीच आहे, जबाबदारी पण तेवढीच आहे. त्यामुळं आपण निश्चिंत राहा. या संघटनेमध्ये तुमचा आदर सन्मान राखला जाईल. आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन आम्ही पुढे जाऊ. या परिसराच्या विकासासाठी आम्ही ताकदीनं काम करू आणि जे जे आमच्याकडून अपेक्षित आहे ते सगळं काम आम्ही करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सगळ्यांना, खास करून आमच्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो. आल्यावर राखी तर बांधलेलीच आहे, आता राखी बांधून आणखी एक जबाबदारी टाकलेली आहे. आपण सगळेजण एवढ्या उशिरा सुद्धा या कार्यक्रमाला थांबलात, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि जे विचार आपल्या सगळ्यांच्या सोबत आदरणीय साहेबांनी सोडलेले आहेत. साहेबांच्या सुविध पत्नी या ठिकाणी उभं आहेत. खास करून नातूनं भाषण केलंय जोरात आदित्यानं. तेव्हा हे सगळं बघितलं आपण तर या सगळ्या कुटुंबाला समाजसेवेचा बाळकडू आहे हे या निमित्तानं दिसतंय. त्यामुळं आपल्या सगळ्यांना एवढंच या ठिकाणी सांगेन की आपण सगळ्यांनी ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा. लाडक्या बहिणी आहेत, तुम्हाला माहिती आहे आमचे देवाभाऊ तुमच्यावर किती प्रेम करतात, खरं आहे का नाही? सगळ्या बहिणींना भावानी काय पाठवलं का नाही माहिती नाही, पण आमचा देवाभाऊ महिन्याला पाठवतोय, महिन्याला सन्मान कर. आता उद्या राखी पौर्णिमा आहे, एकदा एक राखी पाठव आमच्या देवाभाऊला. सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे माझी, देवाभाऊला एक राखी गेलीच पाहिजे. 2 वळीचं पत्र सांगा
देवाभाऊला, देवाभाऊ तुम्ही आमचा सन्मान करता, या सगळ्या बहिणी आम्ही तुमच्या सोबत आहे, ही भूमिका आपल्याला या निमित्तानं सांगायला लागेल आणि बोलायला लागेल. हे या निमित्तानं सांगेन. सगळ्यांना दुसरं एक सांगणार आहे, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज देशामध्ये, राज्यामध्ये आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे देश बळकट करण्याचं, राज्य बळकट करण्याचं काम करतोय. असंख्य स्वातंत्र्य सेनानींनी स्वतःचा जीव गमवून देशाला स्वातंत्र्य मिळवलं. अनेक सैनिक आपल्या गावातनं, या परिसरातनं जाऊन सीमेवर आता भर पावसामध्ये, भर अगदी बर्फात, अगदी मायनस टेम्परेचरमध्ये देशाचं रक्षण करतायत. आणि हा देश स्वतंत्र करण्यामध्ये या सगळ्या महान नेत्यांचं, महान शहीदांचं खूप मोठं योगदान आहे. आणि 15 ऑगस्ट आता जवळ आले. मी या निमित्तानं सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या देशामध्ये या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींना मानवंदना देण्यासाठी सगळ्यांनी एक तिरंगा रॅली आपण सगळ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर काढायची आहे. मला वाटतं गावागावात आपण सगळ्यांनी तो कार्यक्रम खूप मोठ्या संख्येनं करावा, अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी करतो. आपल्या सगळ्यांना अधिकचं न बोलता एवढंच सांगतो की आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे.